नेहमी उद्यमशील आहे, रिकामा बसलेला नाही तो, उद्यमशील आहे. समारंभ काहीतरी कामाचा त्याच्या हातून आरंभ किंवा ते काम चाललेलंच आहे. आत्मज्ञानम समारंभ तितिक्षा, जो अत्यंत सहनशील आहे, दुःख सहन करण्याची ज्याच्या ठिकाणी शक्ती आहे म्हणून तितिक्षा. चौथा गुणधर्म आहे धर्मनित्यता. आत्मज्ञानम समारंभ तितिक्षा धर्मनित्यता, जो धर्माच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर आहे. यम अर्थानपकर्षंती, जो कधीही प्रयत्नवादापासून दूर जात नाही, पुरुषार्थापासून दूर जात नाही. स पंडित उच्चते, त्याला बुद्धिमान माणूस म्हणतात. तो नेहमी काहीतरी प्रयत्नवाद आहे. एखाद्या गोष्टीत यश नाही आलं, हार मानून गुपचूप बसला असं नाही, हे नाही दुसरं नाही तिसरं, काही ना काहीतरी तो प्रयत्न करत राहणारच. ज्याला आपल्या वास्तविक शक्तीचं ज्ञान आहे, जो नेहमी उद्यमशील आहे, एक काम नाही दुसरं काम कार्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो, उद्यमशील आहे. जो दुःख प्रतिकूलता सहन करण्याची त्याची तयारी आहे, ज्याची धर्मानुसार चालण्याची तयारी आहे, अशी व्यक्ती त्याला बुद्धिमान असं म्हटलं जातं. पंडित असं पंडित उच्चते, जो पुरुषार्थापासून कधी दूर जात नाही. दुसरं वाक्य सांगितलं, जो नेहमी निषेविते प्रशस्तानी, धर्माने ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा अवलंब करतो. आणि निंदिताने न सेविते, जे निंदनीय आहे त्यापासून दूर राहतो. त्याचप्रमाणे तो आस्तिक आहे, श्रद्धावान आहे, सपंडित उच्चते, त्याला बुद्धिमान म्हणतात. म्हणजे जसं समर्थांनी म्हटलं की सज्जना भक्ती पंथेची जावे, जे निंदेते सोडून द्यावे, वंद्यते सर्व भावे करावे. अशा प्रकारे जो जे उत्तम आहे त्याचा स्वीकार करतो, जे निंदनीय आहे त्याचा त्याग करतो. ईश्वराच्या दृष्टीने त्याचे श्रद्धा आस्तिक असा भाव असल्यामुळे त्यालाच बुद्धिमान म्हटले. तिसरा अर्थ सांगितला बुद्धिमान को, की जो क्रोधो हर्षश्च दर्पश्च स्तंभो मान्य मानिता यम अर्थानपकर्षंती स वै पंडित उच्चते, त्यालाही पंडित बुद्धिमान असं म्हणतात. जे हे दुर्गुण आहेत, क्रोध त्याचा परिणाम होत नाही त्याच्यावर, क्रोधाचा परिणाम नाही. हर्ष म्हणजे मिळालं म्हणून खूप आनंदित होतो, न मिळालं म्हणून रागवतो, क्रोध व्यक्त करतो, असं नाही त्याचं. क्रोध हर्षश्च दर्पश्च, त्याला अभिमान नाही. री म्हणजे संकोच, लज्जा वाटत, संकोच नाही त्या ठिकाणी. स्तंभो म्हणजे तो उद्दंडपणा त्याच्या ठिकाणी नाही, अभिमान नाही. आणि स्वतःला काहीतरी वेगळं समज नाही, जो मान्य मानिता, त्याला अभिमान, मी काहीतरी वेगळा आहे, असे हे त्याच्या ठिकाणी नाही. सपंडित